रामकृष्ण हरी. मी हरिभक्तपरायण श्यामसुंदर महाराज सोन्नर. काल दिनांक 30 जून 2025 रोजी जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी इंदापुराकडून सराटीकडे सकाळी 5:30 वाजता मार्गस्थ झाली. कालचा प्रवास हा थोडा लांबचा असल्याने दिंडाळ्या सकाळी 5:30 वाजताच मार्गस्थ झाल्या. या दिंड्यांच्या सोबत संविधान समता दिंडी चालत आहे आणि जागोजाग या संविधान समता दिंडीचे स्वागत वारकऱ्यांच्यामधून, त्याशिवाय या वारीचा अभ्यास करण्यासाठी जे वेगवेगळ्या ठिकाणातून, महाराष्ट्रातूनच नव्हे, देशातूनच नव्हे तर परदेशातून सुद्धा या वारीचा अभ्यास करण्यासाठी वेगवेगळे अभ्यासक येतात. त्यातल्या काही अभ्यासकांनी काल संविधान समता दिंडीच्या जवळ येऊन नेमका हा उपक्रम काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळेला मासूम या संस्थेचे कार्यकर्ते काल संविधान समता दिंडीमध्ये सहभागी झाले आणि त्यांनी जागोजाग पथनाट्याच्या माध्यमातून संत विचार आणि संविधान हे कसं परस्पर पूरक आहे याची मांडणी केली. मासूमचे कार्यकर्ते ज्या ज्या ठिकाणी पथनाट्य करत होते त्या त्या ठिकाणी वारकरी त्यांना उत्स्फूर्त अशा प्रकारचा प्रतिसाद देत होते. काही ठिकाणी तर वारकरीच या संविधान समता दिंडीचा भाग झाले आणि त्या पथनाट्यामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. एकंदरच संत विचाराशी असणारी संविधानाची परस्पर पूरकता ही समाजामध्ये रुजवण्यासाठी जी संविधान समता दिंडी कार्य करत आहे ते कार्य योग्य दिशेनं जात असल्याची प्रचिती या कालच्या दिवसभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मासूमच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या सादरीकरणातून दिसून आली. खरोखरच संविधान समता दिंडीचा जो उपक्रम आहे या उपक्रमाला समाजातून, वारकऱ्यांच्यामधून आणि अभ्यासकाच्यामधून जो प्रतिसाद मिळतो आहे तो खूप वाखाणण्याजोगा अशा प्रकारचा आहे. संविधान समता दिंडीच्या संयोजनामध्ये जे मान्यवर जे उद्दिष्ट ठेवून हा उपक्रम पुढे घेऊन जाण्यासाठी तळमळीने प्रयत्न करत आहेत त्यांच्या या प्रयत्नांना यश येत असल्याचंच जागोजाग होत असणाऱ्या संविधान समता दिंडीच्या स्वागताच्या माध्यमातून दिसून येत आहे. काल मासूमच्या कार्यकर्त्यांनी शेवटचं सादरीकरण हे बावडा या ठिकाणी केलं. त्या ठिकाणी अनेक वारकरी त्यांच्यासोबत सहभागी झाले. संविधानाचा आणि संत विचाराचा परस्पर असणारा धागा उलगडून दाखवताना हे संविधानाचे समतेचे वारकरी संत विचाराचा एखादा अभंग पहिलं चरण म्हणत होते त्यावेळेला वारकरी उत्स्फूर्तपणे त्यांना प्रतिसाद देत होते. म्हणजे समता हे जे संविधानातलं मूल्य आहे ते मूल्य सांगण्यासाठी संपूर्ण गाथा पाठ करायची गरज नाही, किंबहुना संपूर्ण अभंग पाठ करायची गरज नाही, तर यारे यारे लहान थोर असं ज्यावेळेला आमचे संविधानाचे वारकरी म्हणत होते त्यावेळेला खाली बसलेले वारकरी आपोआपच भलते याती नारी नर अशा प्रकारचं सांगत होते. स्वातंत्र्य हे मूल्य सांगत असताना सकळाशी येते आहे अधिकार अशा प्रकारचं आमचे संविधानाचे वारकरी म्हणत होते. त्यावेळेला कलियुगी उद्धार हरीच्या नामे असं पुढचं चरण खाली बसलेले वारकरी उत्स्फूर्तपणे म्हणत होते. तर बंधुत्वाचा विचार करत असताना भूता परस्परे पडो मैत्र जीवांची, किंबहुना आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो आणि भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे अशा प्रकारचं उद्घोष करत होते. त्यावेळेला बसलेले वारकरी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवून त्यांना प्रतिसाद देत होते. त्याचबरोबर संविधानाचे गणगवळण आणि याच्यामध्ये मावशी आणि गवळणी याचं केलेलं रूपक तर बसलेल्या वारकऱ्यांना अत्यंत मनाला भावलं आणि म्हणूनच संविधान समता दिंडीचा हा उपक्रम खूप छानपणे पुढे जात आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.